आपण आपल्या माणसांसोबत जिवंतपणे कसे वागतो हे खूप महत्त्वाचं आहे. अनेकदा आपल्यातला माणूस जेव्हा जातो, तेव्हा आपल्याला वाटायला लागतं, की मी त्याला बोलायला पाहिजे होतं, त्याला भेटायला पाहिजे होतं, त्याला वेळ द्यायला पाहिजे होता. त्याच्यासोबत खूप काही गोष्टी ज्या करायच्या होतात, त्या नंतर मग आपल्याला जाणवायला लागतात. मित्रांनो, आपल्या सभोवताल असणारे हे जे व्यक्ती आहे, त्यांच्यासोबत आपण कसे वागतो, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आत्ताचा काळ असा आहे, की आपल्याकडे आपल्यासाठीच वेळ नाही, आपण इतरांसाठी वेळ कुठे देऊ असं म्हणतो. परंतु आपल्यासोबत असणारे काही व्यक्ती आहेत, ज्येष्ठ व्यक्ती आहेत, ते कालांतरानंतर निघून जातात, तेव्हा जाणवायला लागतं होतं. की आजीसोबत बोलायचं राहूनच गेलं. खूप गप्पा करायच्या होत्या. आजोबा खूप लाड करत होते. त्यांना बोलायचं होतं, त्यांची काळजी घ्यायची होती. त्यांना मला नवीन काहीतरी घेऊन द्यायचं होतं आणि तेव्हा मित्रांनो ती गोष्ट हातातून निघून गेली असते. वेळ आणि काळ आपल्या हातात नसतो. त्यामुळे आपल्या माणसांसोबत, आपल्या मित्रांसोबत, आपल्या सभोवताल असणाऱ्या व्यक्तींसोबत, आपल्या गुरुजींसोबत जे कोणी संपर्कात आहे त्यांच्यासोबत आहे त्या वेळातच आपल्याला बोलता आलं पाहिजे, भेटता आलं पाहिजे. त्यांना जे काही आपल्याला गिफ्ट द्यायचं आहे, जेव्हा काही त्यांना आपल्याला नवीन काही घेऊन द्यायचं आहे ते देता आलं पाहिजे. आणि आनंद घेण्याबरोबर वेळसुद्धा देणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपण आपल्याच माणसासोबत जिवंतपणे कसे वागतो याला खूप महत्त्व आहे. जेव्हा ते आपल्यातून निघून जातात, हार घालून रडण्यापेक्षा जिवंतपणे अतिशय मनमुराद जगता आलं पाहिजे. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटते याबद्दल नक्की व्यक्त व्हा.